नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये आपल्याला एकूण 4 विषय आहेत. त्यातला दुसरा विषय म्हणजे आहे आपला मेंटल ॲबिलिटी टेस्ट, मानसिक क्षमता चाचणी. यामध्ये एकंदरीत आपल्याला 5 प्रकारचे प्रश्न बघायला मिळतील. त्यातला पहिल्या प्रकारच्या प्रश्नाची व्हिडिओ मी या आधीच्या ज्याच प्लेलिस्टमध्ये आधीची व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आजचा आपला दुसरा धडा आहे भूमिती आकृती पूर्ण करणे. आता भूमिती आकृती पूर्ण करणे म्हणजे काय? तर यामध्ये तुम्हाला जसं दिसत असेल की मुख्यतः 3च प्रकारची आकृत्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. त्रिकोण, चौरस आणि वर्तुळ. आता चौरस आणि चौकोन यामध्ये काय कन्फ्युजन होऊ शकतं मुलांना? बऱ्याच मुलांना होऊ शकतं कन्फ्युजन. चौरस म्हणजे काय? चौरस म्हणजे ज्या चौकोनाच्या चारही बाजू समांतर म्हणजे एकमेकांना समांतर आहे, एकमेकांना काटकोनात आहे आणि चारही बाजूंची लांबी एकच आहे. म्हणजे 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर म्हणजे चारही लांबी, चारही जी बाजू आहेत त्या सर्वच्या सर्व एकसारख्याच आहेत. यामध्ये आयत तुम्हाला विचारल्या जाणार नाही. ठीक आहे? तर चौरस आणि आयत यामधला फरक तुम्हाला मुख्यतः कळाला असेल. आयत म्हणजे काय असतं? आपल्या घरात जी काडी पेटीची डब्बी असते, त्याची वरची बाजू जी असते ती लांब असते आणि साईडच्या बाजू छोट्या असतात. त्याला म्हणतात आयत. तर चला आपण आता या विषयावरती पुढे जाऊयात की नेमकं कसं असतं, काय असतं. हे बघा, तुम्ही समजून घ्या. त्रिकोण, चौकोन, त्रिकोण, चौरस आणि वर्तुळ कसं असतं? हे झालं एक त्रिकोण. त्याला त्रिकोण म्हणतात. हा झाला चौरस. याच्या चारही बाजू सारख्या असतात आणि वर्तुळ हे एक प्रकारे असं असतं. माझी ड्रॉइंग थोडीशी खराब आहे तर तुम्ही समजून घ्या. वर्तुळ म्हणजे गोल, रिंगण आपण ज्याला म्हणतो. तर या अशी संदर्भात कसे कसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात? चला आपण त्याचं एक मुख्य आढावा घेऊया. हे बघा, प्रश्न पहिला मी तुम्हाला जो समजून सांगतो आहे. प्रश्न पहिला, जर तुम्हाला प्रश्न क्रमांक दिसत नसेल तर इथं उजव्या कोपऱ्यामध्ये मी हा आकडा काढलेला आहे. हा जो एक आकडा काढला आहे हा प्रश्न क्रमांक तुम्ही समजू शकता. ठीक आहे? प्रत्येक स्लाइडवर हा एक नंबर दिलेला असेलच तुम्हाला. आता इथं तुम्हाला आकृती पूर्ण करायची आहे. हा प्रश्न 2021च्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे? तर इथे त्यांनी विचारले की इथे यापैकी कोणती आकृती जोडली जाईल जेणेकरून ही आकृती एक पूर्ण त्रिकोण किंवा चौकोन किंवा वर्तुळ पूर्ण होईल. तर आता आपल्या सगळ्यांना समजत आहे. आपल्याला थोडासा एक असा अंदाज बांधायचा आहे की त्रिकोण पूर्ण करण्यासाठी ही आकृती बघून कशी वाटते? त्रिकोण वाटते की चौकोन वाटते की वर्तुळ वाटते? मुख्यतः त्रिकोण वाटते. आता याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला थोड्याशा तर्कशक्तीचा किंवा आपल्या अनालिसिसचा उपयोग करायचा आहे. जर याला मी इथं टिंब 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 अशी एक डॉटेड लाईन याला जोडली तर तुम्हाला सगळ्यांना एक अंदाज येईलच की कोणती आकृती इथं फिट बसू शकते. तर आकृती नंबर सी ही जर तुम्ही इथं बघाल, ही आकृती ही जर आपण इथं बसवली तर ही आकृती पूर्ण होऊन जाईल. याचा अर्थ याचा ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आन्सर आहे. चला आता आपण दुसरा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. ही आकृती आहे. ही बघून त्रिकोण वाटते का चौकोन वाटते की वर्तुळ वाटते? वर्तुळ तर कुठल्याच अँगलनं नाहीये. तर राहिलं काय? त्रिकोण किंवा चौकोन. पण त्रिकोणही नाही वाटत आहे. कारण त्रिकोणामध्ये कसं असतं? त्रिकोण हा एक प्रकारे असा असतो. जो की पहिल्या प्रश्नामध्ये हा जो प्रश्न आहे यामध्ये दिसलाच. आता इथं जर तुम्ही याला पूर्ण करायचा प्रयत्न केला चौरसानुसार तर तुम्ही थोडासा अंदाज घ्या. थोडं डॉटेड लाईट कंप्लीट करा. यावरून तुम्हाला अंदाज येईलच की तयार होणारी आकृती ही काही अशा प्रकारची असू शकते. आता अशी आकृती कोणती दिसते तुम्हाला? तर प्रश्न आकृती क्रमांक 1 मला वाटतं याच्याशी थोडीशी मिळती दिसते आहे. कारण ही आकृती ही मॅच होत नाही, ही पण मॅच होत नाही आणि ही पण मॅच होत नाही. तर याचं आन्सर आहे उत्तर क्रमांक ए, ऑप्शन क्रमांक ए. हा प्रश्न नंबर 2 होता. आता आपण प्रश्न नंबर 3 करूयात. प्रश्न नंबर 3 मध्ये तुम्हाला बऱ्याच जणांना हाय कन्फ्युजन होऊ शकतं की इथे तुमचं जे आहे की ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर डी हे सर्व तीनही ऑप्शन मॅच करू शकतात. हे दोनही ऑप्शन मॅच करू शकतात. मग यामधला कोणता ऑप्शन मी सिलेक्ट करू? तर आता इथे बघा, हा एक त्रिकोण वाटतो आहे. तर यामध्ये तुम्हाला काय करायचंय? या लाईनला थोडंसं एक्सटेंड कर, म्हणजे थोडंसं डॉटेड 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 ओढण्याचा प्रयत्न करा आणि या लाईनला थोडासा डॉटेड 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 ओढण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला एक प्राथमिक अंदाज तर आलाच असेल की आकृती नेमकी कशी तयार होईल. तर ही एक प्रकारे इथं हा जो आकार आहे आपला या डॉटेड लाईनशी मॅच करत आहे. ठीक आहे? तर ऑप्शन नंबर डी याचं करेक्ट आन्सर आहे.
आता चौथा प्रश्न. हा प्रश्न 2022च्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. आता हा दिसतानाच आपल्याला एक चौरस दिसतोय की त्रिकोण दिसतोय की वर्तुळ दिसतोय. ज्यांना प्रश्न सोडवायचे आहेत त्यांनी व्हिडिओ पॉज करून तो सोडवला तरीही चालेल. त्यामध्ये आपल्याला काहीही अडचण नाही. तर मी सोडून दाखवतो तुम्हाला. याला थोडंसं असं आणि थोडंसं असं जर डॉटेड लाईनने जोडलं तर आपल्या सगळ्यांना अंदाज येईल की हा एक चौरस किंवा एक स्क्वेअर आहे. स्क्वेअरला आपण असं जोडलं तर याच्याशी मिळती जुळती कोणती आकृती आहे? ए तर नाही वाटत आहे, बी पण नाही वाटत आहे, सी थोडीशी ओके सी मॅच करते आणि डी पण नाही वाटत आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. आता ही जी आकृती आहे ही एक अर्धवर्तुळाकार आकृती आहे. अर्धवर्तुळाकार म्हणजे कशी? अर्धवर्तुळ थोडीशी जोडली. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला याला पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल? एक थोडासा तर्कबुद्धीचा जर तुम्ही मदत घेतली तर तुम्हाला असं कळेल की याला जर डॉटेड जोडलं असं तर कशी आकृती तयार होईल? हे असे दोन कोण आहेत आणि इथे सर्कल आहे. तर हे तर बसणार नाही, हेही बसणार नाही. हे जर थोडंसं असं आणि असं असतं तर बसलं असतं. तर ऑप्शन नंबर डी जे आहे ते याचं करेक्ट ऑप्शन होईल. तर प्रश्न क्रमांक 5 तुमचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर डी. आता प्रश्न क्रमांक 6 वर येऊया. इथे तुम्हा सगळ्यांना दिसतंय की वर्तुळाचा काही भाग मिसिंग आहे. वर्तुळाच्या काही भागामध्ये जर आपण अंदाज लावला तर एकंदरीत असं वर्तुळ पूर्ण व्हायला पाहिजे जसं मी डॉटेड लाईन करत आहे. आणि या लाईन्सला तुम्ही असं एक्सटेंड करू शकता आणि थोडंसं असंही एक्सटेंड करू शकता. म्हणजे वर्तुळाची अशी एक पाकळी मिसिंग आहे ज्यामध्ये 3 पार्ट आहेत. आता इथेही 3 पार्ट आहेत, इथेही 3 पार्ट आहेत आणि इथेही 3 पार्ट आहेत. बट आपल्याला असं समजून घ्यायचंय की नेमकं याच्यामध्ये फरक काय आहे. आता इथं जर बघाल तुम्ही, इथं ब्लॅक आहे, इथं व्हाईट आहे, इथं ब्लॅक आहे, इथं व्हाईट आहे. सो इथं ब्लॅक असणार, पुन्हा इथं व्हाईट आणि इथं ब्लॅक. म्हणजे वर्तुळाची 2 आकृत्या इथं आणि इथं ब्लॅक असणाऱ्या आपल्या मॅच करायला हव्या. तर ऑप्शन नंबर बी याच्यासोबत 100% मॅच करत आहे. सो ऑप्शन नंबर बी आपलं करेक्ट आन्सर आहे. हा आहे प्रश्न क्रमांक 6. ठीक आहे. आता ऑप्शन नंबर प्रश्न नंबर 7. हा प्रश्न जो आहे तुमच्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 2019 मध्ये. यामध्ये तुम्ही बघू शकता की ही एक त्रिकोण आकृती आपल्याला दिसत आहे. जर याला थोडंसं खाली एक्सटेंड केलं आणि याला थोडंसं पुढे एक्सटेंड केलं तर तुम्हाला एक प्राथमिक अंदाज तर आलाय की जी ज्यात तुमच्या ऑप्शनची आउटलाईन आहे ती थोडीशी अशी असायला हवी. तर हे पण मॅच करत आहे, हे पण मॅच करत आहे, हे तर मॅच नाही करणार आणि हे पण मॅच नाही करणार. आता याला थोडंसं तुम्ही डायमंड शेप मध्ये बघितलं तर हे थोडंसं असं होईल. बरोबर. आणि ही लाईन इथं होऊन हा भाग डार्क होईल. कारण इकडे डार्क आहे त्यामुळं हा डार्क होईल. तर अशी कोणती आकृती आहे जी माझ्या ह्या ऑप्शनशी मॅच करते? तर याचा आन्सर तुम्हाला ऑप्शन नंबर ए करेक्ट दिसेल. ऑप्शन नंबर बी का नाहीये? कारण इथं ही एक जी आहे ती एक्स्ट्रा लाईन आहे. जर इथं ही लाईन असते तर ऑप्शन नंबर बी करेक्ट झाला असतं. तर ऑप्शन नंबर बी इथं चुकलंय. तर आपला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. ही आकृती आहे. इथे बरेच जण कन्फ्यूज होतात. माझ्या लाईव्ह क्लासच्या विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थी कन्फ्यूज झाले होते की हा डायमंड इथे बसू शकतो. परंतु याला थोडंसं एक्सटेंड करा आणि याला थोडंसं एक्सटेंड करा. तर तुम्हाला समजेल की याच्यामध्ये ही जी बी आकृती आहे ही इथे पूर्णपणे बसत आहे, व्यवस्थित बसत आहे. जर तुम्ही इथे डायमंड बसवला तर हे इतकंच बसेल म्हणजे हा भाग मिसिंग राहील. त्यामुळे डायमंड हे तर आन्सर चुकीचं आहे. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. आता आपण याच्या आधीच्या प्रश्नांमध्ये बघितलं की मोठी आकृती तुम्हाला दिली होती आणि छोटी आकृती शोधायची होती. याच्या आधी सगळंच असंच आहे बरोबर. परंतु इथं पहिल्यांदा असं दिलं आहे की तुम्हाला छोटा भाग दिलेला आहे आणि मोठा भाग ओळखायचा आहे. आता जर ह्या आकृतीशी जोडायला गेलात तर तुम्हाला एक पूर्ण स्क्वेअर जर असतं तर हे ऑप्शन करेक्ट असतं. सो दिस इज द अल्सो रॉंग. याला जर त्रिकोण पूर्ण करायचंय तर हे असं आणि असं म्हणजे इट्स कम्प्लिटली एक ट्रायंगल जर तुम्हाला दिला असता एक पताक्यासारखं एका झेंड्यासारखं तर हे आन्सर करेक्ट असतं. पण सध्या नाही. तिसरं याला असं जोडून बघा आणि याला असं जोडून बघा. तो हे आन्सर जे आहे हे इथं थोडंसं मॅच करत आहे. तो ऑप्शन नंबर सी आपलं करेक्ट आन्सर असू शकतं. कारण अजून आपण ऑप्शन नंबर डी चेक केलेला नाही. ऑप्शन नंबर डी मध्ये एक चौकोन आहे.
पण हा चौकोन नाही. सो ऑप्शन नंबर डी ही आपलं करेक्ट आन्सर नाहीये. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. आता प्रश्न क्रमांक 10. हा प्रश्न जवाहर नवोदय विद्यालय 2018च्या प्रवेश परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर आशा आहे तुम्हाला हे सगळं समजलं असेलच की मी सर्व जे तुमचे पूर्व परीक्षेत म्हणजे याच्या आधीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काय प्रश्न आलेले आहेत तेही आपण तुमची प्रॅक्टिस करून घेतो आहोत, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सिलेक्ट होण्याचा चान्स आहे तो आमच्यातर्फे आम्ही प्रयत्न करतो की तुम्ही सिलेक्ट व्हावं. आता ही एक आहे, ही चौरसाची आकृती आहे. याला जर तुम्ही थोडंसं असं एक्सटेंड केलं तर तुम्हाला असं जाणवेल की ही आकृती थोडीशी अशी पाहिजे. आता इथे ही तर कट होत नाहीये, कारण याचा जो सेमी सर्कल किंवा अर्धवर्तुळ आहे तो लेफ्ट साईडला आहे, आपल्याला तो राईट साईडला हवाय. ओके, आता सेमी सर्कल जो आहे तो सेंटरला म्हणजे मध्यभागी आहे, हे पण आपलं चुकीचं आन्सर आहे. आता हे ऑप्शन, ए ऑप्शन आणि डी ऑप्शन हे दोन्ही सारखेच दिसत आहेत, परंतु जर तुम्ही ऑब्झर्व केलं किंवा नीट लक्ष देऊन बघितलं तर हा जो वर्तुळ आहे अर्धवर्तुळ हा थोडासा छोटा आहे आणि हा जो आहे डी ऑप्शनचा जो वर्तुळ आहे तो व्यवस्थित बसत आहे. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. सो ए, बी आणि सी तीनही तुमचे रॉंग आन्सर आहेत. चला आता आपण प्रश्न नंबर 11 कडे जाऊया. हा प्रश्न 2018 मध्ये आला होता, त्यामुळे याच्याकडे विशेष लक्ष द्या. आता इथं जर तुम्ही बघाल तर इथं कोणती आकृती तुमची बरोबर मॅच करेल, तर इथं बघा, इथं तुम्हाला छोटा भाग दिलेला आहे. ऑप्शन प्रश्न म्हणजे छोटा भाग दिला आहे. तर या ट्रायंगलला तुम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केला तर ही आकृती इथे मॅच होते. सो ऑप्शन नंबर ए आपलं करेक्ट आन्सर होऊ शकतं. अजून आपण बाकीचे 3 चेक केले नाही. जर याला आपण असं जोडलं तर याची काही एक शक्यता आहे, परंतु हे होणार नाही, कारण आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काय सांगितलंय, चौरस, त्रिकोण आणि वर्तुळ, आणि हे जर जोडलं तर हे एक आयत तयार होतं, त्यामुळे हे असण्याची शक्यता कमी. हा तर एक पूर्ण प्रकारे आयत आहेच, त्यामुळं याच्यामध्ये कोणताही भाग मिसिंग नाहीये आणि हे आपली एक प्रकारे आपण याला काजू कतली असं म्हणू शकतो. तर याच्यामध्ये कुठलाही भाग मिसिंग नाही, त्यामुळे हे पण आपलं ऑप्शन नाहीये. सो ऑप्शन नंबर डी इज ऑल्सो रॉंग. तर आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. चालेल. आता प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 मध्ये मी तुम्हाला प्रश्न फक्त 15 पर्यंत सोडवून दाखवेल. त्यापुढचे प्रश्न हे तुम्हाला मी अभ्यासक्रमासाठी देणार आहे, तुमच्या प्रॅक्टिससाठी देणार आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. हे बघा, प्रश्न आकृती इथं जर याला थोडंसं तुम्ही स्क्वेअर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला क्लिअर कळतंय की इथं कोणता ऑप्शन फिट बसेल. ऑप्शन नंबर सी इथे फिट बसू शकतो. बाकीचे जे सगळे ऑप्शन आहेत इथे फक्त 2च सेमी सर्कल आहे, त्यामुळे हे मिसिंग आहे. आपला जो भाग आहे तो वरतून त्रिकोण हवा आहे, खालून त्रिकोण जर आहे तर हे चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. आता प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 मध्ये जर तुम्ही ऑप्शन ऑब्झर्व केले, व्यवस्थित ऑब्झर्व केले, तर सगळे ऑप्शन ऑलमोस्ट सेम आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युज होण्याची खूप म्हणजे खूपच जास्त चान्स आहे. पण डी ऑप्शन तुम्ही लगेच रिजेक्ट करू शकता. डी काय आहे, कारण जर तुम्ही इथं सर्कल पूर्ण करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला कळतं की इथं कट होईल, परंतु इथं असा कुठल्याही प्रकारचा कट नाहीये. इथं ही आकृती पूर्णची पूर्ण आहे. त्यानंतर राहिलं ए, त्याला तुम्ही असं पूर्ण करायचा प्रयत्न करा. त्यानंतर हे याला पूर्ण करायचा प्रयत्न करा आणि हे याला पूर्ण करायचा प्रयत्न करा. जर तुम्ही हे बघितलं तर याचा जो हा भाग आहे हा दोन्ही बाजूला सारखा आहे, डब्ल्यू आहे, म्हणजे याच्या दोन्ही बाजू सारख्या पाहिजे. परंतु इथं थोडासा डिफरन्स मला जाणवतोय. हे बघा, ही बाजू थोडीशी छोटी आहे आणि ही बाजू थोडीशी मोठी आहे, त्यामुळे हे चुकीचं बसेल. इथेही जर बघितलं तर हे थोडंसं आपलं कन्फ्युजस वाटू शकतं आपल्याला, त्यामुळं, आणि हे सुद्धा कन्फ्युजस वाटू शकतं. तर इथं बी आणि सी तर आपलं असंच कट झालंय. इथं फक्त तुम्हाला ए आणि बी. आता जर तुम्ही याला सर्कल थोडंसं फिरून बसवायचा प्रयत्न केला तर तुम्ही ऑब्झर्व कराल की लेफ्ट साईडची बाजू ही छोटी आहे आणि राईट साईडची बाजू मोठी आहे. तर इथं लेफ्ट साईडची बाजू इथं मोठी झाली आहे आणि राईट साईडची छोटी झाली, त्यामुळे हे चुकलंय. इथं लेफ्ट साईडची आपल्याला अशी पाहिजे आणि असं पाहिजे. सो बी इज द करेक्ट आन्सर. 2019चा हा प्रश्न. 2019च्या प्रश्नामध्ये हा 14वा प्रश्न आहे. याला जर तुम्ही सर्कल कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जाणवेल की ऑप्शन नंबर बी करेक्ट मॅच करत आहे. ऑप्शन नंबर ए सुद्धा आहे, पण ऑप्शन नंबर ए ही ऑप्शन नंबर बी ची प्रतिकृती आहे. जर ऑप्शन नंबर ए तुम्हाला दिलं नसतं
याच्याऐवजी तुम्हाला जर अशी आकृती दिली असती, ठीक आहे, तर हे ऑप्शन नंबर ए तुमचं करेक्ट असलं असतं. कधी कधी काय करतात ते ऑप्शन फिरवून सुद्धा देतात, म्हणजे रोटेट करून सुद्धा देतात. परंतु जर तुम्हाला ऑप्शन नंबर बी दिलेला आहे तर ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. हा प्रश्न 2019च्या परीक्षेमध्ये आलेला आहे. आणि हा शेवटचा प्रश्न जो की 2020च्या परीक्षेमध्ये आला होता. हे बघा, याला जर जोडायचा प्रयत्न केला तर तुम्ही क्लिअरली ऑब्झर्व कराल, जो खालचा भाग आहे तिथे एक सेमी सर्कल आहे. इथे एक जर सेमी सर्कल असतं तर याच्याबद्दल आपण विचार केला असता. हे चुकलंय. हा सेमी सर्कल आहे बट हा बाहेरून हवा आहे आणि हा आतून आहे, त्यामुळे हे पण चुकलं. हा सेमी सर्कल एकदम मुळापासून असता तर आपण याचा विचार केला असता, त्यामुळे हेही चुकलंय. राहिलं ऑप्शन आपलं ऑप्शन नंबर डी. तर अशा आहे तुम्हाला हे सगळे प्रश्न व्यवस्थित समजले असतील. आता मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न, आपल्याकडे जे प्रश्न आहेत ते मी प्रत्येक प्रश्न तुम्हाला दाखवतो आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्हाला त्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. चला, तर आता आपण घेऊयात पुढचे प्रश्न. हा आहे प्रश्न क्रमांक 16. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊनही सोडवू शकता आणि आम्हाला कमेंट करून आन्सर देऊ शकता. त्यानंतर हा आहे प्रश्न क्रमांक 17. हा आहे प्रश्न क्रमांक 18, जो 2018च्या परीक्षेमध्ये आलेला आहे. यामध्ये कोणालाही कन्फ्युजन असेल तर आम्हाला प्लीज कमेंट करून विचारा. हा आहे प्रश्न क्रमांक 19. हा एकदम सोपा प्रश्न आहे. मला वाटतं याच्यामध्ये काहीही कन्फ्युजनची गरज नाही. हा 2023च्या प्रश्न जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, प्रश्न क्रमांक 21, प्रश्न क्रमांक 22, प्रश्न क्रमांक 23. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं प्रश्न क्रमांक 23 मध्ये, तर हे बघा, ठीक आहे. तर तुमची आकृती एक प्रकारे अशी असायला हवी होती, परंतु अशी कुठलीही आकृती तुम्हाला दिसत नाही. तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर या आकृतीला यांनी असं फिरवलंय आणि ऑप्शन क्रमांक सी करेक्ट आन्सर तयार केलेला आहे. याचा अर्थ काय आहे की तुमचे कधी कधी ते ऑप्शन फिरवूही शकतात, परंतु जर तुम्हाला एक ऑप्शन असं दिलं असतं आणि एक ऑप्शन असं दिलं असतं, तेव्हा तुम्हाला हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर परंतु सध्या तुम्हाला ऑप्शन नंबर सी हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. हा 2021च्या प्रवेश परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. याला जर तुम्ही असं आणि असं जोडलं तर तुम्हाला एक प्राथमिक अंदाज येऊन जाईल. त्यानंतर हा प्रश्न क्रमांक 25, हा प्रश्न क्रमांक 26. इथे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होऊ शकतं की सर इथंही त्रिकोण आहे आणि इथेही त्रिकोण आहे, तर कुठे त्रिकोण आपला बसेल. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर हा त्रिकोण जो आहे हा इथं फिट बसण्यासारखा आहे. सो ऑप्शन नंबर डी विल बी करेक्ट फॉर दिस आन्सर. इथं तुम्ही ऑब्झर्व करा, इथं काय येत आहे बघा, प्रश्न क्रमांक 27, प्रश्न क्रमांक 28. इथे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होऊ शकतं. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन ए आणि ऑप्शन बी मध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युज होऊ शकतं. परंतु जर तुम्ही कोपऱ्याची साईड बघाल तर तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल की ऑप्शन कोणतं करेक्ट असायला पाहिजे. इथेही ऑब्झर्व करा. आता बघा, ऑप्शन नंबर बी जे आहे आणि ऑप्शन नंबर ए आहे हे एकमेकांची मिरर इमेज आहे, म्हणजे एकमेकांची प्रतिकृती आहे. आपलं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन नंबर बी करेक्ट बसेल. परंतु जर ऑप्शन नंबर बी नसता दिला तर ऑप्शन नंबर ए आपलं करेक्ट बसलेलं असतं. का? कारण याला फिरवलेला आहे आणि हा प्रश्न 2020च्या प्रवेश परीक्षेमध्ये विचारलेला असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, प्रश्न क्रमांक 31, प्रश्न क्रमांक 32, प्रश्न क्रमांक 33, प्रश्न क्रमांक 34. प्रश्न क्रमांक 34 हा 2018च्या प्रवेश परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर इथे तुम्हाला ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर सी हे तिन्ही त्रिकोण दिसत आहेत. ऑप्शन नंबर डी ही त्रिकोण आहे, पण हा काटकोन त्रिकोण आहे, त्यामुळे याचं तुम्हाला लगेच कळेल की हे चुकीचं आहे, कारण शिरोबिंदूपासून दोन्ही बाजू समान अँगलने गेलेले आहेत. बरोबर. आता इथं ऑप्शन नंबर सी, बी आणि ए हे तीनही ऑप्शन तुम्हाला कन्फ्युज करू शकतात. डी तर तुमचं चुकलं आहे, परंतु जर तुम्ही ऑब्झर्व केलं व्यवस्थित, याला जोडण्याचा प्रयत्न करा.
तर तुम्ही बघाल की ही बाजू आहे ती खूप जास्त ब्रॉड म्हणजे खूप जास्त पसरलेली आहे. हा खूप मोठा त्रिकोण आहे त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. हा त्रिकोण खूप जास्त निमुळता आहे म्हणजे हा पण चुकीचा आहे. तर इथं ऑप्शन नंबर बी एक्झॅक्टली बसेल. प्रश्न क्रमांक 35. प्रश्न क्रमांक 36. इथे जर तुम्ही बघाल हे जर जोडलं तर ही काजू कतली किंवा हा डायमंड शेप जो आहे तो परफेक्टली मॅच करेल. सो ऑप्शन नंबर बी इथे करेक्ट बसेल. प्रश्न क्रमांक 37 37. प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 41. प्रश्न क्रमांक 42. हा प्रश्न जवाहर नवोदय विद्यालय 2020च्या प्रवेश परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न एकदम सोपा आहे. तुम्हाला सगळ्यांना कळतंय, लगेच कळतंय. जर तुम्हाला एक चौरस पूर्ण करायचा आहे तर तुम्हाला काय करायचंय, ही डॉटेड लाईन जोडायची आणि मला इथं ऑप्शन सांगण्याची गरज नाही मला वाटतं. प्रश्न क्रमांक 43. प्रश्न क्रमांक 44. हा 2023च्या प्रवेश परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. आता तुम्ही थोडासा जर अभ्यास केला, याला जर सर्कलला जोडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला लगेच अंदाज येईल. कुठेतरी एक असा बाह्य त्रिकोण असला पाहिजे जो की इथं आपल्याला जाणवत आहे. इथं आहे तो त्रिकोण, याच्यामध्येही त्रिकोण आहे. आता याच्यात मुख्य फरक काय आहे, इथं बघाल तर हा कर्व एकदम कॉर्नरला जॉईन होतो आणि हा थोडासा फ्लॅट होऊन जॉईन होतो. इथं आपल्याला एकदम कॉर्नरला जॉईन झालेला कर्व पाहिजे, म्हणजे हे ऑप्शन तुमचं बरोबर बसतंय. हे कन्फ्युज करू शकतं मुलांना, बट हे आन्सर नाहीये. 2018च्या प्रवेश परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 45. अंदाज तुम्ही बांधा आणि याचा करेक्ट आन्सर विचारा किंवा स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. काही कन्फ्युजन असेल तर आम्हाला विचारू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46. प्रश्न क्रमांक 47. 2020च्या प्रवेश परीक्षेत हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याला असं जोडण्याचं आहे, याला असं जोडा, याला असं जोडा. त्यानंतर तुमचं काय होईल, या 3 पट्ट्या जोडायच्या आहेत. सरळ सरळ तुम्हाला कळते की तिन्ही पट्ट्या डार्क असल्या पाहिजे कारण बाकीच्या सगळ्या पट्ट्या डार्क आहेत. 1 2 3. सो ऑप्शन नंबर बी विल बी द करेक्ट आन्सर. इथे याला जोडण्याचा प्रयत्न करा. हा स्क्वेअर आहे, ट्रायंगल आहे की सर्कल आहे हे पहिले जाणण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर तुम्हाला उत्तर ऑटोमॅटिक मिळूनच जाईल. प्रश्न क्रमांक 49 49. प्रश्न क्रमांक 50. प्रश्न क्रमांक 51. तुम्ही बघू शकता हा एक प्रकारे त्रिकोण तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही याला असं जोडलं तर तुम्हाला लगेच कळेल की कोणता ऑप्शन इथे फिट बसेल. तर इथं वरती एक छोटासा ट्रायंगल आहे, तर ऑप्शन नंबर ए इथं ऑटोमॅटिक फिट बसेल. दोन 2022 मध्ये विचारलेला हा प्रश्न क्रमांक 52. याला इथे जोडण्याचा, याला जर तुम्ही चौकोन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हीच मला सांगा इथे कोणता ऑप्शन एकदम परफेक्ट बसेल. तर माझ्या माहितीनुसार मला जसं वाटत आहे ऑप्शन नंबर सी मला वाटतं इथे व्यवस्थित बसेल. डी पण तुम्हाला कन्फ्युज करू शकतो, पण डी मध्ये जी अशी लाईन आहे ही लाईन याला चूक करते. बाकी ऑप्शन नंबर सी मला वाटतं इथे परफेक्ट बसेल. सी का नाही बसणार, कारण सी मध्ये ही लाईन मिसिंग आहे जी की ऑप्शन मध्ये आपल्या इथं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 55. प्रश्न क्रमांक 56 जो की 2023च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर इथं तुम्ही याला इथं जोडा, प्रयत्न करा जोडण्याचा. तर लगेच तुम्हाला एक आकृती दिसेल, कोणती आकृती बसते ती. आता इथं जर तुम्ही बघाल तर ऑप्शन नंबर ए बी आणि डी हे तुम्हाला लगेच व्यवस्थित वाटतंय. कारण सी का नाही, कारण सी मध्ये हे असा एक पार्ट मिसिंग आहे, कारण इथे एक नॉच आहे, इथे एक खोबण आहे, तुम्ही असं बघू शकता. तो ऑप्शन नंबर सी तर असाच कट होतो.
या तीनही जे स्लॉट्स आहेत हे ए, बी आणि डी मध्ये आहेतच. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही लाईन जी आहे, ही लाईन ही सरळ आहे, ही कर्व आहे त्यामुळे ही पण चुकली, ही क्रॉस आहे त्यामुळे ही पण चुकली. तर आता राहिला आपला ऑप्शन नंबर डी. आता प्रश्न क्रमांक 57 म्हणजे 57, प्रश्न क्रमांक 58 म्हणजे 58. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं कुठलाच ऑप्शन जो आहे तो सरळ सरळ मॅच नाही करत आहे, त्याला फिरवलेला आहे. तर तुम्ही ते बघू शकता. तुम्ही आपल्या डोक्याने हे थोडंसं फिरवायचा प्रयत्न करा, तर्कशक्ती लावा, विचार करा आणि कुठला ऑप्शन बसेल हे सांगा. आता ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर डी यामध्ये भरपूर जणांना कन्फ्यूज करू शकतो, बरोबर. ऑप्शन नंबर सी मध्येही कन्फ्यूज होऊ शकतात, बरोबर. तर तुम्ही बघा याच्यामध्ये काय असेल. मला वाटतं मी याचं उत्तर देण्यापेक्षा तुम्ही थोडीशी तर्कशक्ती लावली तर बेटर राहील. प्रश्न क्रमांक 59 जो की 2018च्या प्रवेश परीक्षेमध्ये विचारला गेलाय. इथे बघा, तुम्हाला याला स्क्वेअर कम्प्लीट करायचंय. त्याचा आन्सर सरळ सरळ असा असेल. तर यामध्ये सगळे कन्फ्युजन आन्सर आहे, परंतु याचा आन्सर क्लिअरली डायमंड हे तर नसणारच आहे. इथं जर तुम्ही बघाल तर हे आन्सर थोडंसं मॅच वाटतंय मला, हे पण चुकीचं वाटतंय. तर यामधलं कोणचं आन्सर तुम्हाला करेक्ट वाटतंय ते मला नक्की कळवा कमेंट सेक्शन मध्ये. त्यानंतर हा प्रश्न आलाय 2018 मध्ये आला होता. प्रश्न क्रमांक 60. प्रश्न क्रमांक 61 हा 2022च्या प्रवेश परीक्षेमध्ये आलेला आहे. याला सर्कल पूर्ण करायचा प्रयत्न करा आणि बघा काय उत्तर येतंय. खूप सोपं आहे मला तर वाटतं हे. हा 2019च्या प्रश्नामध्ये आलेला 62 नंबरचा प्रश्न आहे आपला. 2019 मध्ये विचारला गेला होता. हा तर खूपच जास्त सिंपल आहे. तुम्ही याचं उत्तर आरामात काढू शकता. मुलांना कन्फ्युज होऊ शकतं की नेमकं सर कसं. जर तुम्हाला त्रिकोण पूर्ण करायचा आहे, हा त्रिकोण वाटतंय की चौकोन वाटतंय. जर तुम्ही याला त्रिकोणाने जोडायचा प्रयत्न केला तर इथं सरळ सरळ तुम्हाला लगेच त्रिकोण भेटतोय, बरोबर. तर याचं हे आन्सर तुमचं 100% मॅच करतोय. तुम्हाला हा आणि याच्यामध्ये कन्फ्युज होण्याची शक्यता आहे, परंतु बघा हे जर जोडलं तर एक परफेक्ट ट्रायंगल तयार होतोय. जर तुम्ही हे दोन दोन ट्रायंगल जर बघितले हे तर हे याच्याशी खूप छोटे आहेत. म्हणजे हे जर इथं जोडलं तर हा एकतर असा तयार होईल किंवा असा तयार होईल. ऑप्शन नंबर ए शुड बी करेक्ट. इथं राहिलंच 2021च्या प्रवेश परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. याला सोडण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65 आणि हा आपला आजचा लास्टचा प्रश्न जो की 2021 मध्ये विचारला गेला होता. आशा आहे तुम्हाला याचं उत्तर मिळालं असेलच. याला जर मी थोडंसं असं आणि असं पूर्ण केलं तर तुम्हीच बघा कोणता ऑप्शन याच्याशी मॅच करतोय. मला वाटतं ऑप्शन नंबर बी थोडासा मॅच करत आहे, परंतु माझ्याकडून काही चुका होऊ शकतात. तुम्ही तुमची तर्कशक्ती लावा आणि मुद्दाम मी काही चुकीचे उत्तर देण्याचाही प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये. तर मला असं आवडेल की तुम्ही माझ्या उत्तरांना खोडून काढावं आणि माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या त्या तुम्ही व्हिडिओमध्ये मला कमेंट करून कळवाव्यात. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर JNVST एक्झाम.